जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील बांद्रा लोहमार्ग पोलिसांनी एक हरित उपक्रम हाती घेतला आहे। या विशेष उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यातील उपलब्ध 200 मनुष्यबळाच्या संख्येचं प्रतीक म्हणून 200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। सदर वृक्ष पोलीस ठाण्याच्या संपूर्ण परिसरात लावण्यात आले असून त्यासाठी बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या हस्ते विशेष नियोजन करण्यात आले होते। पोलिसांनी हा उपक्रम केवळ सजावटीसाठी नव्हे तर पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी राबवला आहे। या उपक्रमामुळे परिसरात हरित आच्छादन वाढेल आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल। वृक्ष लागवडीसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी सक्रिय सहभागी झालेत। यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेशही दिले गेले। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कृष्णा पाटील, नेमणूक बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाणे। प्रथम मी सांगू इच्छितो, आमच्या पोलीस आयुक्त सर आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खडकीकर साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रीन झोन म्हणजे आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 4 रेल्वे स्टेशनची हद्द आहे। बांद्रा, खार रोड, सांताक्रूज आणि बांद्रा टर्मिनस या ठिकाणी एकूण आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण 200 मनुष्यबळ आहे। आणि वरिष्ठांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करणे ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी प्रत्येकी असे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये किंवा पटांगणामध्ये दालनामध्ये वृक्षारोपण करून, जसं आपण कुंडीद्वारे आपण त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे। आणि त्यामागचा उद्देश असा की ग्रीन झोन असल्यानंतर म्हणजे आपण पोलीस ठाण्यामध्ये येतो किंवा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आपण वावरतो किंवा तो आसपासचा जो परिसर आहे एकदम स्वच्छ, प्रसन्न आणि सुंदर वाटतो। यामागचा उद्देश आहे। आणि झाडे लावल्याने यात कुणाचं नुकसान नाही, यामध्ये खूप फायदा आहे, म्हणून याला आपण ऑक्सिजन म्हणतो। तसंच आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण पोलीस ठाण्याच्या समोरील दालनामध्ये 2 मोठे पाण्याचे रांजण ठेवले होते, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उष्माघातामुळे कोणाला त्रास होऊ नये, पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या जे रेल्वे प्रवासी आहेत किंवा पोलीस स्टेशन समोर जाणारे जे लोक आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासू नये, त्यांना एक थंड स्वरूपात पाणी मिळावं म्हणून मोठे रांजण असे पोलीस ठाण्याच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत। आणि नक्कीच हे खूप मोठं एक चांगलं काम आहे की ऑक्सिजन झोन म्हणजे जेणेकरून परिसरातील लोकांना एक सुंदर स्वच्छ हवा मिळेल आणि पाणी हे पण एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ते रेल्वे प्रवासी इतर लोकांना पिण्यासाठी मिळेल। ह्या सगळ्या दोन्ही कल्पना आमच्या पोलीस आयुक्त सरांच्या आणि माननीय वरिष्ठ पोलीस खडकीकर सरांच्या ह्या ज्या संकल्पना खूप चांगल्या आहेत। आणि याच्या माध्यमातून मी ह्या दिनानिमित्त एकच सांगू शकतो की आपण आता सध्या पाहतोय की सिमेंट काँक्रिटीकरणाचं पूर्ण शहर होत चाललेलं आहे। कुठेतरी हा हिरवागार जो झाडांच्या स्वरूपातील गालीचा आहे हा कमी होत चाललेला आहे। तर माझं ह्या माध्यमातून एकच सांगणं आहे की झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा, जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यामध्ये ती मोठी झाल्यानंतर खूपच फायदा आहे, हे मी या निमित्त सांगू शकतो।